सोलापूर शहरात शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळानं 15 ते 30 जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे। शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने 15 ते 30 जुलै या कालावधीत विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेत शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरातील वीटभट्ट्या, बांधकाम स्थळे, झोपडपट्ट्या, बाजारपेठा, स्थलांतरित मजुरांच्या वस्त्या, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे। या दरम्यान शाळाबाह्य तसेच स्थलांतरित बालकांची ओळख पटवून त्यांची नोंद करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे। सर्वेक्षणासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळातील शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर कुटुंबनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रत्येक कुटुंबाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून शाळाबाह्य पालकांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे। तसेच सर्वेक्षणात आढळलेल्या प्रत्येक बालकाला त्यांच्या परिसरातील जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे।